मसाजोगमधल्या गावकऱ्यांचं आंदोलन स्थगित, धनंजय देशमुख यांची माहिती। केजमध्ये सीआयडी अधिकाऱ्यांशी धनंजय देशमुखांची चर्चा। आज एसआयटीच्या बसवराज तेलींचीही भेट घेऊन माहिती घेणार। मुख्यमंत्र्यांकडून एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन, बीड प्रकरणाचा आढावा घेतला। तपासात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। वाल्मिक कराडला आज केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। खंडणी प्रकरणात कराड कोठडी। खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने सीआयडीनं तपासासाठी घेतले। तपासासाठी कराड आणि विष्णू चाटेच्या आवाजाचे नमुने महत्त्वाचा पुरावा ठरणार। पुण्यातल्या रिअल इस्टेटमध्ये वाल्मिक कराडनं मोठी गुंतवणूक केल्याचा आरोप। आलिशान इमारतीमध्ये 25 कोटींची कार्यालयं घेतल्याची चर्चा। लवकरच ईडी आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याचीही शक्यता। संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटी स्थापन, आमदार सुरेश धस यांची माहिती। एसआयटीतील काही अधिकारी कराडच्या संपर्कात असल्याचा आरोप होता। उज्ज्वल निकम यांनी बीड प्रकरणात वकीलपत्र घ्यावं, यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना फोन केलाय। सुरेश धस यांची माहिती। सरपंच हत्या प्रकरणात नवीन एसआयटी स्थापन केल्याबद्दल अंजली दमानियांकडून एक्सपोजद्वारे स्वागत, तर तत्काळ वाल्मिक कराडवरती मकोका लावण्याचीही मागणी केली। पोलीस यंत्रणेवर शंका घेण्यासारख्या बीडमधल्या घटना। 12 तारखेला बीडचे पालकमंत्री आणि आरोपींची भेट। पोलिसांनी आरोपीला जाऊ कसं दिलं, बजरंग सोनावणेंचा सवाल। स्वतःच्या राजकारणासाठी किंवा आपल्या बोलवत्या धन्याला खुश करण्यासाठी संतोष देशमुख हत्येचं राजकारण करू नये, प्रवीण दरेकरांचं आवाहन। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी। 3 मकोका असल्यानं विष्णू चाटे आता जामीन मिळवण्यासाठी फक्त विशेष न्यायालयामध्ये अर्ज करू शकेल। उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रस्ताव। शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकीत मंजूर। प्रस्ताव मंजुरीसाठी फडणवीसांकडे सादर करणार। खासदार संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली। सिल्वर ओकवरती दोघांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटं चर्चा। ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर पवारांची भेट घेऊन चर्चा केली। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांनी मनातली सल बोलून दाखवली। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या, जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नसल्याचंही वक्तव्य। माजी मंत्री अब्दुल सत्तार यापुढे सिल्लोड विधानसभा लढणार नाहीत, सत्तारांची घोषणा। तर मतदारसंघाचा विकास करूनही जातीपातीवरती निवडणूक होत असल्याची खंत व्यक्त। भिवंडीमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मनसे पूर्ण ताकदीनं सामोरी जाणार, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये खांदेपालट होणार। शाखाप्रमुख पदापासून सगळ्याच पदांवरती नव्या नियुक्त्या होणार। नव्या तरुणांना संधी दिली जाण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपत शौर्यभूमीला भेट देणार। मराठा शौर्याची गाथा सांगणाऱ्या पानिपतच्या वीरभूमीमध्ये मुख्यमंत्री मराठ्यांच्या शौर्याला वंदन करणार। सगळ्यांना विश्वासात घेऊन शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। शक्तीपीठाच्या कामाचाही मुख्यमंत्र्यांकडून आढावा। कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही। शक्तीपीठ महामार्गाला मंत्री हसन मुश्रीफांचा विरोध कायम। सांगलीच्या पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला शक्तीपीठ महामार्ग होऊ शकतो, मुश्रीफांची माहिती। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर। नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण। यानंतर मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार। टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीनं गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली, सूत्रांची माहिती। नागरिकांच्या चौकशीतून आतापर्यंत 37 कोटींपर्यंतची फसवणूक झाल्याचं समोर। टोरेस कंपनीनं गुंतवणूकदारांना विकलेले हिरे आणि मौल्यवान खडे बनावट, ईओडब्ल्यूची न्यायालयाला माहिती। मुंबईतील टोरेस घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांकडून 12 जणांविरोधात लुकआउट नोटीस। यामध्ये 9 युक्रेनियन नागरिकांचा समावेश।
राज्यातल्या धरणांमध्ये मुबलक पाणी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारीमध्ये 74% पाणी साठा. हा साठा राज्याला पुढचे 4 महिन्यांसाठी पुरेसा. बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण, त्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात 2 दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज. नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये आजपासून बेमुदत बंद, बाजार फी कमी करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी संप पुकारला. बाजार समिती बंदचा शेतकऱ्यांना फटका बसणार. बांगलादेशकडून पुन्हा एकदा भारतातील संत्र्यांवरती आयात शुल्कामध्ये वाढ. विदर्भातून बांगलादेशला मोठ्या प्रमाणावर संत्र्यांची निर्यात होत असते, त्यामुळे निर्यातदार सध्या अडचणीत आहेत. राज्यामध्ये सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडून मागणी मान्य. फडणवीसांनी फोनवरून मुदतवाढीची मागणी केली होती. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा. पणन विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये खत उत्पादक कंपन्यांकडून पुन्हा दरवाढ. तब्बल 50 ते 350 रुपयांची वाढ. शेतीमालाला भाव मिळत नसताना आता खतांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं शेतकरी नाराज. हिवाळ्यामध्ये विजेची विक्रमी मागणी. राज्यामध्ये 25,808 मेगावॅटची वीज मागणी नोंदवली गेली. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही अतिरिक्त वीज खरेदी न करता मागणी पूर्ण करण्यात आली. पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील 4 चाकी गाड्यांच्या पार्किंगचं शुल्क 20 रुपयांवरून थेट 80 रुपये, तर दुचाकींना पार्किंगसाठी असणारे 10 रुपयांचे शुल्क 30 रुपयांवर. मुंबईमध्ये पालिकेच्या मुदत ठेवींमध्ये 10,000 कोटींची घट. पालिकेचा राखीव निधी 91,000 कोटींवरून 81,000 कोटींवर. मार्चपर्यंत सगळ्या कंत्राटदारांची देणी दिल्यानंतर या निधीमध्ये आणखी घट होण्याची शक्यता. औषध पुरवठादारांना थकीत बिलं देण्यासंदर्भात मुंबई महापालिकेची बैठक. येत्या 2 आठवड्यात 50% रक्कम देणार. उर्वरित रक्कम 15 फेब्रुवारीनंतर दिली जाणार. मुंबई महापालिकेच्या बैठकीत निर्णय. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचे सिडकोचे अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाट यांचे संकेत. डोमेसाईल सर्टिफिकेटसह जाचक अटी काढण्याचेही संजय शिरसाट यांचे संकेत. आरटीई प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण. 14 ते 27 जानेवारी कालावधीमध्ये आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत. राज्यभरामध्ये 8,490 शाळांची नोंद. 1,03,624 जागा उपलब्ध. 15 जानेवारीला होणारी यूजीसी नेटची परीक्षा पुढे ढकलली. मकर संक्रांत, पोंगल आणि इतर सणांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. पुढच्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर केली जाणार. शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार. शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्य शिकवण्यावर भर द्या. मुख्यमंत्र्यांच्या सूचना. शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंगचा प्रश्न सुटला. मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू होईल. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. नवी मुंबई विमानतळ सेवा लवकरच सुरू होणार. डोमेस्टिक विमानसेवा मार्च अखेर तर इंटरनॅशनल विमानसेवा एप्रिल अखेर सुरू होणार. केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आज देशभर मकर संक्रांतीचा उत्साह. देशभरात विविध नावानं संक्रांत साजरी केली जाते. दरवर्षीप्रमाणे राणा दाम्पत्याकडून आज पतंग महोत्सवाचं आयोजन. लहान मुलांना पतंगाचं वाटप करून पतंग महोत्सव साजरा केला जाईल. नाशिकच्या येवल्यात 3 दिवस पतंगोत्सव. लहान मुलं, तरुणांसह महिलांनीही पतंग उडवण्याचा आनंद घेतला. कोल्हापूरमध्ये महाराणी ताराबाईंच्या चित्ररथाचं उद्घाटन. ताराबाईंच्या पराक्रमाची माहिती नव्या पिढीला करून देण्यासाठी प्रयत्न. रत्नागिरीच्या मार्लेश्वर देवस्थानात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कल्याण विधी सोहळा. सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा 3रा दिवस. संध्याकाळी होम मैदानात होम प्रदीपन सोहळा. तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू. 8व्या दिवशी छबिना नंदी वाहनावरून काढण्यात आला. भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्या तर्पण फाउंडेशनतर्फे तर्पण युवा पुरस्काराचं वितरण. नवीन पर्यटन स्थळ विकासासाठी सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश. अहिल्यानगर जिल्हा विभाजनाची आमदार संग्राम जगतापांची पुन्हा एकदा मागणी. वाद तापण्याची शक्यता. रायगड प्राधिकरण विभागाच्या कामाचं अंबादास दानवेंकडून कौतुक. विरोधी पक्षनेत्यानं कौतुक केलं असेल तर काम योग्य पद्धतीनं. गोगावलेंची प्रतिक्रिया.
किल्ले रायगडावर सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसोबत अंबादास दानवेंचं फोटो सेशन, यावेळी संवादही साधला. शासनाच्या योजना आणि निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल माध्यम धोरण तयार करणार, फडणवीसांची घोषणा. धाराशिवमध्ये 2 शिक्षकांना सायबर भामट्यांनी 41 लाखांना लुबाडलं. आधार कार्डद्वारे ड्रग्ज मागवल्याचं धमकावत एका शिक्षकाला 22 लाखांचा डल्ला. 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिकांचा मृत्यू. बेस्टकडून 42 कोटी 40 लाखांची आर्थिक नुकसान भरपाई, आरटीआयमधून माहिती उपलब्ध. वाशीच्या पाम बीच रोडवरती स्कूटीवरील 2 तरुणींना धडक देऊन पळून गेलेल्या डॉक्टरला ठाण्यातून अटक. अपघातानंतर घटनास्थळावर सापडलेल्या कारच्या तुटलेल्या नंबर प्लेटवरून पोलिसांची कारवाई. नाशिकच्या मालेगावमध्ये 11 किलो गांजा जप्त, किल्ला पोलिसांची कारवाई, 2 संशयितांना ताब्यात घेतलं. पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, दगड आणि लाठीकाठीनं 3 तरुणांना मारहाण, काही विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात. वाशिमच्या शेलू बाजार मार्गावरती 2 मोटरसायकलचा अपघात, 2घांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. नाशिकमध्ये उड्डाणपुलावरून दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई होणार, महामार्गावरच्या अपघातानंतर पोलिसांकडून सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास सुरुवात. भंडाऱ्याच्या लाखनी उड्डाणपुलावरती नायलॉन मांजानं तरुणाचा गळा चिरला, गळ्याला 8 टाके. मकर संक्रांतीला नागपूरमध्ये पतंगबाजी करणाऱ्यांवर नागपूर पोलीस ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवणार, नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार. प्रयागराज महाकुंभमध्ये आज पहिलं शाही स्नान, महानिर्वाणी आखाड्यातील नागासाधूंच्या स्नानानं सोहळ्याला सुरुवात होणार. मकर संक्रांतीच्या महाकुंभात स्नानासाठी भाविकांची गर्दी, पहिल्याच दिवशी 1,65,00,000 भाविकांनी स्नान केलं. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींकडून लोहरी साजरी, विविध क्षेत्रातील लोक, तरुण आणि महिला लोहरीत उत्साहानं सहभागी. जसे मोदी खोटं आश्वासन देतात, खोटा प्रचार करतात, तसंच केजरीवालांनी केलं, त्यांच्यात काही फरक नाही. राहुल गांधींचा केजरीवालांवर हल्लाबोल. केजरीवालही अदानींचे मित्र, राहुल गांधींचा केजरीवालांवर निशाणा, वाढत्या महागाईवरून आणि भ्रष्टाचारावरून राहुल गांधींचा जोरदार हल्ला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात, दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिश आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. ब्राझीलमध्ये भूस्खलनात 10 जणांचा मृत्यू, मुसळधार पावसामुळे आग्नेय ब्राझीलमध्ये भूस्खलन. चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशामध्ये 5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, शिगात्से शहराच्या आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. रशिया युक्रेन युद्धाच्या गोळीबारात फिसूरच्या तरुणाचा मृत्यू, बिनिल बानू असं या तरुणाचं नाव. हमासच्या कैदेतील पोलिसांच्या सुटकेच्या मागणीसाठी निदर्शनं, इस्रायलच्या संसद भवनासमोर नागरिक एकवटले. इस्रायल आणि हमास यांच्यातील शांतता चर्चा यशस्वी होण्याच्या मार्गावर, जो बायडन यांची परराष्ट्र धोरणाच्या भाषणात माहिती. लॉस एंजेलिसच्या पॅलिसेड्समध्ये लागलेल्या आगीचा आणखी एक व्हिडिओ समोर, तिथल्या सुरक्षेसाठी लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये आग रेकॉर्ड. लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या आगीमध्ये आतापर्यंत 12,000 इमारती जळून खाक, आगीमुळे 24 जणांना जीव गमवावा लागलाय. दक्षिण आफ्रिकेच्या बेकायदेशीर सोन्याच्या खाणीत अडकलेल्या 100 मजुरांचा मृत्यू, भुकेनं आणि तहानेनं मजुरांनी जीव गमावला. 4 मुलांना जन्म द्या, 1 लाखांचं बक्षीस जिंका, इंदोरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष विष्णू राजौरियांचं अजब विधान. एआय कडून कधीच सोडून न जाणारी आर्या ही रोबोट गर्लफ्रेंड तयार, यासाठी तरुणांना फक्त 1.5 कोटी मोजावे लागणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.